हॅलो. हॅलो. हा बोला ना. नमस्कार सर. नमस्कार संतोषराव नमस्कार. बोलतो सर, बुलढाणा जिल्ह्यातून. हा बोला ना. हा सर, आपलं हे मराठी शाळा वाचवायबद्दल चांगलं अभियान हाती घेतलं आपण. हा हा मराठी भाषा आणि शाळा. तर मला असं वाटतं पूर्ण व्यापक जर स्वरूप दिलं आपण पूर्ण महाराष्ट्रभर. हा प्रत्येक जिल्ह्यातून जर आपले माणसं जोडले आणि एक एक कमिटी तयार करायची आणि त्यातून ठरवायचं आपली पुढची दिशा काय असेल. आणि मग पूर्ण महाराष्ट्रभर आपलं काम जर सुरू झालं व्यापक स्वरूप होऊ शकतं आपल्याला. हो 100%. आणि आता आपले हे प्रशिक्षणार्थी असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर आपले लोक आहेत जोडलेले. हो लोक आहेत, त्यांना म्हणजे फक्त आपल्या महाराष्ट्र ह्याच्यामध्ये कव्हर घ्यावं करणं लागेल. आता एकदम सोपं होईल. आता सध्या महाराष्ट्र कव्हर करणं एकदम सोपं होऊन जाईल. प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आपले माणसं नेमायचे. हो बरोबर आहे ना. आणि एक व्यापक जर लढा दिला आपण पूर्ण महाराष्ट्रभर, तर आपल्याला समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही लोक आहेत समजा असे दानशूर ते जे आपल्याला येऊन मिळतील. म्हणजे हो मराठीसाठी आणखी प्रयत्न करणारे. हो आणि 100%. शेवटी आपल्याला काही फार मोठा पर्वत उचलायचा नाही. फक्त एकदा जाणीव जागृती झाली, प्रत्येकाच्या मनापर्यंत हा मुद्दा पोहोचला की झालं का. हो सर्वसामान्य गोरगरीबापर्यंत हा मुद्दा पोहोचला पाहिजे. म्हणजे काही लोकांचं कसं आहे, आज याच्यामध्ये त्यांच्याकडे काय पैसे माहितीये नाही तरी. का, आता प्लॅनिंग नुसार जे चाललंय ना या लोकांचं, हो आता एकदम ज्यावेळेस गव्हर्नमेंट सेक्टर याच्यामधून बाहेरच पडन, हो त्यावेळेस प्रायव्हेट लोकांची मनमानी सुरू होईल ना. हो बरोबर जसं आता आपण शहरांमध्ये पाहिलं, शहरांमध्ये सध्या हो सुरू झालंय, कारण शहरांमध्ये हो लवकर मराठी माध्यमांच्या शाळा बंद झालेल्या आहेत. हो सर. आणि त्याचा परिणाम काय होतो, एकदा इकडचं बंद झालं की ते शिक्षणावर खर्च लय वाढणार. बरोबर. आणि खर्च वाढल्याच्या नंतर आपण पाहू शकतो की गरीब लोक कसं शिकू शकणार आहेत. म्हणजे सर असं परिस्थिती म्हणजे मागचे दिवस पुढे येतील. जशी पूर्वी परिस्थिती होती, गोरगरिबांना शिक्षण नव्हतं, ते पुन्हा हो सुरू होऊ म्हणजे शकतं. असं आपण आपल्याला फिरून फक्त एक तिथंच जातो ना पुन्हा. कशामुळे होईल हां. ते, कारण आपण आता पाहतो आपलं हो हेच आंदोलन होतं समजा प्रशिक्षणार्थ्यांचं. हो तर याच्यामध्ये 10,000 रुपये पेमेंटसाठी पोरं लढत होते. हो सर. आता या मुलांना समजा आपण खर्च करून शिकवलं पण, हो तर काय होणार आहे, शिकवल्याच्या नंतर त्यांना शेवटी जॉबलेस राहणार आहेत. हो हो आणि जॉबलेस राहिल्याच्या नंतर पुन्हा 10 वर्षाच्या नंतर याच्यावरचा विश्वास उडेल ना शिक्षणावरचा लोकांचा पण. हो हो विश्वास उडेल सर. आणि आणि ह्या खर्च करून शिक्षण असल्यामुळे ते बंदच करावं लागणार मग. हो त्यांची आणि तरी मेंटॅलिटी तशी होणार. शासनाची व्यवस्था जर मोडकळीस निघाली तर नंतर मग गोरगरिबांच्या आवाच्या बाहेर जाणं शिक्षण. हो आपल्याला फक्त हे महाराष्ट्रभर हा मुद्दा हायलाईट करायचा आहे की जर हे शासकीय व्यवस्था जर मोडकळीस निघाली तर हो नंतर मग गोरगरिबांच्या आवाच्या बाहेर जाईल शिक्षण. आणि पुन्हा मग आपण अडाणी अशिक्षित राहू शकतो. गोरगरिबांची मुलं हो तेच ना. जे ज्यांच्याकडे पैसा आहे ते तर शिकतीलच. हो आता याच्यावर आहे ना, मी 2.5-3 वर्षापासून काम करतोय. आणि आपल्याला इथे काही कोणाला शासनाला काही मागणी मागायची नाही, काहीच नाही. फक्त हो जनजागृती करायची आहे पूर्ण महाराष्ट्रभर. हो आणि एक आपली कमिटी तयार करायची आणि त्यांनी एक निर्णय घ्यायचा की आता इथून पुढच्या आपले जे आपापल्या जिल्ह्यात काय प्रचार प्रसार करायचा. हो पण तसे आणि झाले पाहिजेत ना, आपले प्रशिक्षणार्थी तयार झाले पाहिजे. नाही सांगताना सांगायचं हे निस्वार्थी काम आहे. हे समाजसेवा एक प्रकारची. इथं कोणाला काही मिळणार नाही. नाही आणि पद याच्यामध्ये पण आपण निर्माण काय करायचं करू नाही. शकतो, असं पद वगैरे द्यायचं नाही कोणाला. पद सगळे दिलं की जरी मग नाही तो जुडले भारी आपल्याला, बोलतो. तरी काय पण म्हणतो. जेवढे लोक समजा, आता तुम्ही जसं मला कॉल केला, हो हो पाहिल्याच्या नंतर आणखी लोक समजा आपला जोडणारच आहेत ना, कारण हो त्यांच्यापर्यंत या गोष्टी जात आहेत. नाही लोक जोडून आले सोपं कसं आहे सर. पूर्ण महाराष्ट्राची आपल्याकडे कनेक्टिव्हिटी आहे सध्या. एक महापौर कमिटीच्या ग्रुप मार्फत. बरोबर आहे की नाही. हो आणि एक काम करायचं, कोणाला कोणतं पद नाही द्यायचं. एक हा. संघटनेसाठी एक जनजागृतीसाठी काम कर म्हणा, प्रचार प्रसारासाठी. नाही पद नाही दिलं आपण की मग ते वाया आपण जाते. एकाला आपण काय समजा कोणा तालुका करायचं, अध्यक्ष म्हणलं. सध्या तर काय आहे की कोणाला काही सांगण्याची आवश्यकताच नाही. हो फक्त ते पहिल्यांदा आपले जे कॉन्टॅक्ट मधले लोक आहेत त्यांच्यापर्यंत हो आपण हो काय करतो ते गेलं पाहिजे. हो ते गेल्याच्या नंतर त्यांचा चॉईस ठेवायचा, आपण त्यांना सामील व्हायचं असलं तर होतील. कारण हो प्रत्येकासाठी हा मुद्दा महत्वाचाच आहे ना. आपल्या एका जिल्ह्यात 5 लोक मिळाले तरी भरपूर झाले. फक्त कसे पाहिजे निस्वार्थपणे काम करणार. हो निस्वार्थपणे काम केलं पाहिजे. त्यांचा असा हेतू नसावा की मला इथून काय मिळणार आहे. हो सामाजिक सेवेची ज्यांना आवड आहे असेच लोक घ्यायचे फक्त. हो बरोबर आहे. एका जिल्ह्यातून 5 मिळाले, 2 मिळाले, कधी वेळप्रसंगी एकही मिळालं तरी भरपूर झालं. हो मग तेच ना, म्हणजे आता आपण फक्त कव्हर काय करायचं होतंय, पूर्ण महाराष्ट्र. हळूहळू ते पसरायला लागले, समजा कॉन्टॅक्ट वाढायला लागले. आणि तो कॉन्टॅक्ट वाढायला लागेल तर एक काम करा तुम्ही आता. एक ग्रुप तयार करा. ज्या ज्या लोकांचा कॉन्टॅक्ट वाढायला लागेल, ज्यांना आवड आहे समाजसेवेची, हो त्यांच्यासाठी ग्रुप तयार करायचा. आणि नाही ते आहे ना, त्यांची सुरू मीटिंग आहे ते. घ्यायची. चालू आहे ना. महाराष्ट्र धर्म नावाचे ग्रुप बनवले आहेत गावानुसार. अच्छा. म्हणजे आम्ही तर सध्या गावानुसार सर मग गावातले तुमचं. बाकीचे लोक पण ऍड करायचे ना, कारण याच्यामध्ये काय हो पब्लिक मधला प्रत्येक सेक्टरला फरक पडणार आहे.
त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी गेल्या पाहिजेत. असं नको व्हायला की ते तर अंधारात आणि राहिले. विषय आता काय सध्या सर, काय झालंय माहितीये का, समाजामध्ये लोक काही विचार करत नाहीयेत. ह्या नाही. रीलने त्याने फार म्हणजे हो, विचारशक्तीच कमी झाल्यासारखं झालंय. बरोबर. ते आणि आपलं सर मग विषय चला काय तुम्ही चांगलं सध्या इंग्लिश तुमचं मीडियम तुमच्या आहे तिकडे जिल्ह्यात चला. काम सुरू आहे की बाकीचं नाही? जे त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतील ते त्यांना माहीतच नाही ना. हो. आणि सर सध्या तुमचं तुमच्या जिल्ह्यात काम चालू आहे, बरोबर. आता हो. असे जर आपण माणसं नेमले एका एका तालुक्यात किंवा जिल्ह्यात एक तर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर आपला हा विचार जो आहे ना लवकरात लवकर प्रसारित होईल. हो. सर्व लोकांना माहित होईल हा मुद्दा. हो, बरोबर आहे ना. आणि ज्यावेळेस आपण संघटितपणे काम करू की नाही त्यावेळेस अनेक लोक आपल्याला येऊन मिळतील आपल्याला, जोडले हो, जातील. हो, बरोबर आहे. चांगलं एक छान कार्य आहे सर हे. आणि कसं आहे याच्यासाठी की आपलं रोजचं दैनंदिन कामकाज बाजूला ठेवून काम करायचं नाही. रिकाम्या वेळात काम करणं. हो, रिकाम्या वेळेतच ना. आणि एक खऱ्या अर्थानं कसं आहे हे जर काम केलं की नाही येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी हे फार मोठं काम असेल. हो, खूप मोठं आहे. हं. हे आता आपल्याला वाटत नाही पण येणाऱ्या 10 वर्षात याची फार मोठी गंभीर समस्या निर्माण होईल. एकदा का ह्या मराठी शाळा मोकळीक निघाल्या ना नंतर ह्या पुन्हा सुरू होणं सोपं नाही. आता काय झालं माहितीये का, UPSC कोरोना आला आणि मी त्यावेळेस हो, म्हणजे काय करायचं म्हणजे 3-4 वर्ष वायाला गेले ना. हो, आणि त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की आता UPSC पण नको द्यायची. हो, आणि इथं गावात मी शाळेची अवस्था पाहिली. आता म्हणलं मी समजा काही करत नाही सध्या म्हणजे एवढं हो, आपण जीवनामध्ये शिकून ते करून. हो, हो. तरी बाकीच्या मुलांचं काय होईल की इथं शाळेमधले की ते बरोबर आहे ना सर. शहरांमध्ये आतापासून खर्च करायला लागलेत. हो. कारण आणि माझ्या ते बॅचचा शहरातलं माझ्या लोन गावातलं खेळात समजा पण मी पसरलं टॉपर ना. असायचो. हो, तर तसं समजा माझ्या गावातले तिथं जाऊन टॉपरच होते ना समजा गावाच्या हो, दृष्टीने. हो. जास्त तर काय बरोबर. हासिल होणार नाही. हो, आणि यांना खर्च करायला लागून जर हे बेरोजगार झाले पुन्हा, हो. तर समाजामध्ये काय होईल? बरोबर. आणि घराघरामध्ये सर विषय याच्यामुळं काय काय झाला. होतं, वाद निर्माण होतात आणि हो, परिवार व्यवस्था सगळी संपून जाईल ना याच्यात. हो, हो. हे अवघड आहे. आपल्या संस्कृतीच्या पण विरोधात चाललंय थोडं. बरोबर, बरोबर. ते काय पुन्हा एक दरी निर्माण होईल ते गरिबांना शिक्षण मिळणार नाही भविष्यात. नाही मिळणार ना. हं. आणि आताच काय झालं सर त्यांचं शहरातल्या लोकांचं अनुकरण खेड्यातले लोक पण करू लागले. त्यांनाही वाटते की आपली मुलं पण शहरात नाही, गेली नाही. पाहिजे. पण सध्या त्यांना समोर काय भविष्य आहे ते माहित नाही ना. नाही. मग त्यांना कोणीतरी सांगणं गरजेचं आहे ना. आपण या समाजातले हं. शिकलेले घटक आहेत. आपल्या त्या गोष्टी समजतात. मग आपण बरोबर. त्यांच्यापर्यंत नेणं आपलं काम आहे. त्यांना ऍक्सेप्ट करायच्यात किंवा नाही करायच्यात ते त्यांचा प्रश्न हं, आहे. हं. पण ऍटलिस्ट आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. बरोबर. एक जागृती झाली की झालं काम. हो, झालं. आता बऱ्याच हां, ठिकाणी आहे ना, मी 2.5 वर्षापासून काम करतो याच्यावर. माझे हां. व्हिडिओज वगैरे असतील समजा. तर कितीतरी ठिकाणी त्याच्यामुळे परिवर्तन झालं ना. कारण हा मुद्दा एक आणि दुसऱ्याला. ते भले हो, पण आपल्यामुळे इन्फ्लुएन्स झालेल्या असतात गोष्टी. त्यावेळेस हो. कोणीच बोलत नसत या मुद्द्यावर. मी एकटाच बोलायचो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. बरोबर आहे ना सर. ते कसं असते जोपर्यंत पाण्याची अडचण निर्माण होत नाही तोपर्यंत पाण्यासाठी कोणीच काम करत नाही. ज्यावेळेस हो. दुष्काळ निर्माण होते त्यावेळेस मग सर्वांना आठवते. मग वेळेवर काम करता येत नाही ना. हो, तेच ना. मग वेळेवर प्रचंड समस्या निर्माण होतात. पाण्यासाठी भांडणं होतात. मग तसं हे शिक्षणाचं होणार आहे. हो. आतापासून जरी काही थोडं-थोडं काम झालं की नाही तर भविष्यात फार मोठं उन्नती होऊ शकते. म्हणजे हो, जो संकट येणार आहे ते संकट आताच टाळलं जाऊ शकते. हो, बरोबर. आणि गंभीर समस्या आताच निर्माण झालेली आहे बरं. असं काही नाही किंवा समस्या नाही. आताच काही-काही लोकांच्या आवाक्याबाहेर नाही, गेलेल्या नाही. दिसतात. आता समस्या आहे. आता तुम्हीच पहा एवढे मुलं हो, ₹10,000 जॉब म्हणजे मागतात ₹10,000 महिन्यानी. हो. आणि एकदम प्रायव्हेटायझेशन झाल्याच्या नंतर 2 लेकराचं शिक्षण करणं नाही होत त्या 10,000त. खरंच सर सर्व महागाई झालेली आहे. एक तर आवक कमी आहे. हां, मग इन्कम माणसाने काही राहिलेलं नाही. मग तुम्ही जगायचं बघणार का त्या लेकरांना शिकवायचं बघणार? पुन्हा आदिवासीसारखं जीवन जगावं लागेल हो, अशी समस्या निर्माण होणार सर. तेच ना. सर आपण प्रॉपर बीडचे का? नाही आष्टी. आष्टी. ठीक आहे. तुम्ही काय कविता ऐकली होती का आज? हां, मी आताच ऐकली आपली कविता. हां, कशी वाटली? आता जर रोजचं जे आपले स्टेटस वगैरे असतात ते मी रोज बघत असतो सर. हां, हां. हं. कविता पण ऐकली आणि छान काम आहे. कसं आपले रोजचे दैनंदिन कामं करून हे काम करता येते. थोडीफार जाणीव जागृती होते आहे की नाही. हो, काहीतरी सामाजिक काम केलं तर आपल्याला समाधान मिळते ना. हो, बरोबर आहे. हं. प्रत्येक ठिकाणी असा उद्देश नाही पाहिजे ना की मला काय मिळणार आहे यातून. मला नाही मिळणार पण येणाऱ्या पिढीला काहीतरी मिळेल ना. हो, मग. आता आहे की नाही? इथून पाठीमागे जर आपण पाहिलं जेवढे चांगले लोक होऊन गेले मोठे लोक. हो, हो. फुले असतील, अगदी हो. महात्मा गांधी असू द्या. बरोबर. त्यांचा आज आपण इतिहास वाचतो ना, त्यांचं नाव आताही निघते ना. त्यांची त्यांनी जर जयंती साजरी व्हावी, म्हणजे पुण्यतिथी साजरी त्यांच्या काळामध्ये जर आपल्या आता सध्या चाललंय हो, तसं फक्त हाफ करायची आणि सगळा पैसा खेचायचा प्रयत्न केला असता हो. त्यांना आज कोणीच ओळखलं नसतं.
कोणीच ओळख नसतं. पैसा खूप कमवू शकले असते ते, पण त्यांना कोणी हो हो ओळख नसतं. मग आज प्रत्येक शासकीय कार्यालयात त्यांचे फोटो आहेत. का? त्यांनी हो. सामाजिक काम केलं. त्यांनी सामाजिक काम केलं. बरोबर. त्याचा बेनिफिट पैशाच्या स्वरूपात नसतो. ते आपलं आणि कसं नंतर आहे समजा प्रत्येक काम सगळे झोपलेले पैशासाठी नाही होते करायचं ना. प्रत्येक आणि काम एका पैशासाठी करायचं नाही. इतिहासामध्ये पण काय लिहिलं जाईल, सगळे जरी झोपलेले हो. असले तरी एक जण बोलत होता बरोबर, बरोबर. आणि आणि शेवटी तो यातून काय म्हणला होईल, ते एक सत्य चळवळ जर झालं. उभी राहिली ना, एकदा चळवळ उभी राहणं गरजेचं आहे फक्त. नंतर मग ते आपोआप वाढत जाते. नाही, चळवळ आता चांगल्या प्रकारे उभी राहील. पुढच्या 1 वर्षामध्ये हां. ना बरोबर. एकदम आणि भयानक एकदा स्वरूपात. महाराष्ट्र कव्हर झाला की नाही, मग सर्व हायलाइट होते तो मुद्दा. हो, हो. हं. चालतंय. हो, हो.